हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सानवीज किचन. तर आज मी तुम्हाला व्हेजिटेबल कटलेट दाखवणार आहे. तर आपण त्याची इन्ग्रेडियंट्स नोट डाऊन करून घेऊया. तर इथे मी मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत, जसं की फ्लॉवर, नंतर मटर घेतलेले आहेत, गाजर, बीट घेतलेला आहे. तर हे चॉपरमध्ये चॉप करून घेतलेले आहेत. तर आपल्याला आता हे वाफवून घ्यायचं आहे. तर एक 2-3 मिनटं मी पातेलं इथे गरम करायला ठेवलं, त्याच्यामध्ये पाणी आणि अशा चाळणीवरती या भाज्या ठेवल्या आहेत आणि 2 ते 3 मिनटं वाफ काढलेली आहे. नंतर इथे उकडून घेतलेले बटाटे आहेत, साधारण 5 ते 6 बटाटे घेतले होते आणि या वाफवलेल्या भाज्या ज्या आहेत त्या बटाट्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. तर आता आपण हे मिश्रण जे आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे बघा, आणि व्यवस्थित आपल्या हाताने असं बटाटे वगैरे कुस्करून घ्यायचे आहे, असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर हे आपण मिक्स केलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण 1 चमचा 1 ते 1.5 चमचा मीठ घालायचं आहे चवीनुसार, आणि याच्यामध्ये 1 टीस्पून मी जिरा पावडर घातलेली आहे, 1 टीस्पून मी धणे पावडर घातलेली आहे. जास्त बेसिक मसाले घालायचे आहेत. आणि हे ब्रेड क्रम्स आहेत. तर ब्रेडचे स्लाइस मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहेत, ते आपण याच्यामध्ये बाइंडिंगसाठी वापरणार आहोत. तर व्यवस्थित आपल्याला हे ब्रेड क्रम्स आणि भाज्या व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि मग आपण त्याचे कटलेट करून घ्यायचे आहेत. हे बघा, आता हे मिश्रण जे आहे हे रेडी झालेलं आहे. तर आता आपण याचे कटलेट करून घेऊया. तर इथे कुकी कटर हार्ट शेपचं मी घेतलं आहे आणि थोडंसं तेल घेतलं आहे वाटीमध्ये. तर थोडं कुकी कटरला हे तेल आतून लावलेलं आहे, थोडंसं हाताला पण आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि असे हार्ट शेपचे आपल्याला कटलेट करून घ्यायचं आहे. तर हे बघा, असं छान असं कटलेट शेप करायचं आहे. आणि हे बघा, आता आपण असे बाकीचे पण हार्ट शेप कटलेट तयार करून घेऊया. तर हे हार्ट शेप कटलेट असे केलेले आहेत मी. इथे कॉर्नफ्लोअर आणि मैद्याची स्लरी घेतलेली आहे. तर 1 चमचा मैदा, 1 चमचा कॉर्नफ्लोअर आणि थोडंसं पाणी घेऊन आपल्याला अशी स्लरी करायची आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. तर हे सगळे कटलेट्स जे आहेत हे या कॉर्नफ्लोअर स्लरीमध्ये मी डिप करून घेते आणि मग आपल्याला या कटलेट्सला आहे ते ब्रेड क्रम्स लावायचे आहेत. तर हे बघा, हे असे डिप केलेले आहेत. आता हे ब्रेड क्रम्स जे होते ना, मी थोडे हे पॅनमध्ये एका असे रोस्ट करून घेतलेले आहेत, म्हणजे ते छान असे क्रिस्पी होतं. तर ती प्रोसेस करायची आहे. आणि आता हे जे आपण कॉर्नफ्लोअर स्लरीमध्ये डिप केलेले कटलेट्स जे आहेत ते आता ब्रेडमध्ये घोळवून घ्यायचे आहेत असे छानपैकी, आणि थोडंसं असं प्रेस करायचं आहे कटलेटवर. आणि हे बघा, असे करून घेतलेले आहेत. आता हे कटलेट्स जे आहेत ते आपल्याला डिरेक्टली तळायचे नाही आहेत, तर साधारण अर्धा ते 1 तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत आणि मग आपण त्याला डीप फ्राय करणार आहोत. ते मी बिड्याची कढई घेतली होती आणि त्याच्यामध्ये तेल घालून आता हे मी फ्राय करत आहे. तर हे बघा, अशा प्रोसेसमुळे ते कटलेट्स जे आहेत ब्रेड क्रम्स ते निघत नाहीत आणि वरची कोटिंग जी आहे ती छान अशी कुरकुरीत राहते. तर हे बघा, अशा प्रकारे इतरही कटलेट्स जे आहेत हे मी तळून घेते. हे बघा, अशा प्रकारे आपण कटलेट्स जे आहेत हे तळून घेतलेले आहेत. जर ते ब्रेड क्रम्स जे होते ते लावून तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. साधारण एक 5-6 दिवस आरामात फ्रीजरमध्ये राहतील. आता सेकंड बॅचचं कोटिंग मी इथे रवा घेतलेला आहे आणि थोडेसे कॉर्नफ्लेक्स घेतलेले आहेत. तर ते मिक्सरमध्ये फिरवून अशी फाईन पावडर झालेली आहे. आता हे कटलेट जे आहेत ते स्लरीमध्ये डिप करून मग आपल्याला कॉर्नफ्लोअरच्या मिक्सरमध्ये डिप करायचे आहे, रवा आणि कॉर्नफ्लोअर. आणि मस्त असे ही प्रोसेस तुम्ही करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा हवे तेव्हा तुम्ही पटकन गेस्ट आले तर तळून त्यांना देऊ शकता. तर हे बघा, अशी चव पण छान लागते कटलेटची. तर हेही आपण तळून घेऊया. हे बघा, कोटिंग जराही निघणार नाही आहे. आणि हेही कटलेट मी कॉर्नफ्लोअर लावून थोडं एक 15-20 मिनटं फ्रीजमध्ये ठेवले होते. आता हे बघा, हे तळून झालेले आहेत. खूप छान लागतात, खूप टेस्टी लागतात. तुम्ही मुलांना टिफिनमध्ये किंवा पिकनिक स्नॅक म्हणून असं हे घेऊन जाऊ शकता. तर हे मी पिकनिकसाठीच केले होते. तर एका डब्यामध्ये दिलेले आहे. तर याच्याबरोबर टोमॅटो केचप किंवा पुदिन्याची चटणी देऊ शकता. तर खूप तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल
तर प्लीज माझ्या चॅनलला सानवीज किचन इंडियन अँड फ्युजनला सबस्क्राईब करा आणि तुमचे व्हॅल्युएबल कमेंट माझ्या या व्हिडिओला विजिट करून द्या. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू सून. बाय बाय.